ओके, गो लाईव्ह. तुम्ही यूट्यूबला लाईव्ह आहात. अनुराधा मॅडम, स्टार्ट करा. अनुराधा मॅडम. हरिओम. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित असा हा कार्यक्रम वर्कशॉप ऑन ग्रोइंग चाइल्ड अँड योगिक नरिशमेंट ऑर्गनाइज्ड बाय सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी MG कॉलेज जळगाव. आजचे आपले प्रमुख अतिथी दिलीप कुमार चौधरी सर यांचे मी स्वागत करते. तसेच मी स्वागत करते योग तज्ज्ञ ज्योती वाघ मॅडम यांचे, न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर कल्पना गाजरे मॅडम यांचे, प्रिन्सिपल ऑफ MG कॉलेज जळगाव डॉक्टर भारंबे सर, योग विभाग प्रमुख डॉक्टर सोनार सर यांचे मी स्वागत करते. तसेच उपस्थित सगळ्या योग साधकांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचेही मी स्वागत करते. योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. योग साधनासाठी प्रत्येक दिवस हा योग दिवस असतो, तरीही आजचा दिवस जरा खास असतो. आजच्या कार्यशाळेची वैशिष्ट्ये म्हणजे अ प्रॅक्टिकल सेशन ऑफ योगा, इम्पॉर्टन्स ऑफ डाएट अँड नरिशमेंट अँड बेनिफिट्स ऑफ योगा इन स्टुडंट. I am sure at the end of the session you will be one step closer towards healthy mind and body. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सोनार सर करतील. सोनार सरांचा परिचय करून देण्यात मला खूप आनंद आहे. योग विषयातील पदव्युत्तर शिक्षण उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालय हरिद्वार येथून विशेष प्रावीण्यासह त्यांनी पूर्ण केले आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथून त्यांनी PhD केली आहे. योग विषयातील नेट ते क्वालिफाईड आहे. सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी ते संचालक आहे. बोर्ड ऑफ स्टडीज इन योगिक सायन्स MG कॉलेज जळगाव यांचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात अनेक कार्यक्रम व शिबिर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योग परिषदेत त्यांचा सहभाग आहे. सरांचे या क्षेत्रात खूपच मोठे योगदान आहे. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक आहेत. तर आता ते आपल्याशी बोलतील. आय इन्व्हाइट हिम डॉक्टर देवानंद सोनार सर. हरिओम सर्वांना. कीर्ती सोसायटी संचालित मोदी जेठा महाविद्यालयात सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथीच्या वतीनं आजच्या या बालयोग्यांसाठी आयोजित कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि अभिनंदन करतो. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. गेल्या 7 वर्षापासून आपण हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. आणि योग विभाग त्याहूनही पुढे 1 वर्षा आधीपासूनच या योग दिनाला त्यांनी सुरुवात केली आपल्या योग विभागाने. आणि संपूर्ण जगासाठी जरी हा 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस असला तरी आपण 1 वर्ष आधीपासूनच हा योग दिवस साजरा करतो आहोत. म्हणजे आपल्या विभागासाठी हा 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो. कीर्ती सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष प्रज्ञावंत नंदुराचा बेंदारे, महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय भारंबे सर यांच्या सतत प्रेरणा आणि मार्गदर्शनाने आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत योग आणि निसर्गोपचाराचे ज्ञान पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नरत आहे. त्यातलाच आजचा हा महत्त्वाचा भाग म्हणजे जे छोटे छोटे बालयोगी आहेत, हे भारताचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि या संपूर्ण लॉकडाऊन कालामध्ये आपण सर्वांनी बघितलं आहे की मुलं गेल्या 1.5 वर्षापासून राहत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यांनाही कुठेतरी बाहेर जावंसं वाटतं, खेळावंसं वाटतं, गार्डनमध्ये जावंसं वाटतंय. पण हे सगळं बघून आपण एका स्त्रीच्या समोर पुन्हा बघत आहेत आणि तिथेच त्यांचे जीवन संपुष्टात येतंय की काय असं आपल्याला वाटतं. म्हणूनच या सर्वांचे जे दूरगामी दुष्परिणाम लक्षात घेतात योगासारखा दुसरा कुठल्याही पर्याय नाही. म्हणून योगिक प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून आपलं जीवन आपल्याला कसं उज्ज्वल बनवता येईल, फिजिकली अँड मेंटली आपल्याला कसं फिट राहता येईल, त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं या आजच्या
महत्वाच्या कार्यशाळेचं आयोजन आणि खास या छोट्या छोट्या बालयोजनांसाठी केलं. मला सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15 दिवसापासून प्राध्यापक ज्योतिबा मॅडम लहान मुलांसाठी या शिबिराचं आयोजन त्यांनी केलं आणि आजचा हा समारोपीय कार्यक्रम असला तरी त्यांना खूप छान मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर कल्पना गाजरे मॅडम आपल्यासोबत आहेत. त्यांचंही मी या अनुषंगानं मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय प्रमुख अतिथी श्री दिलीप कुमार चौधरी सर यांचं सुद्धा मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि या आभासी पटलावर आमच्यासोबत जुळलेल्या सर्व छोट्या छोट्या बालकांचं जे पाल्य कार्यक्रम युट्यूबवरून किंवा गुगल मीटमध्ये आपण सहभागी झालेलो आहात किंवा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढची सूत्र अनुराधाकडे करतो. हरि धन्यवाद सर. करोना पॅन्डेमिकच्या काळात शिक्षकांचे महत्त्व आणि जबाबदारी खूप वाढली आहे. शाळा जरी बंद होत्या तरी तुमचं शिक्षण थांबलं नाही. ऑल द टीचर्स आर ट्राईंग देअर बेस्ट टू रीच आउट टू यू अँड गाईड. आजचे आपले चीफ गेस्ट मिस्टर दिलीप कुमार चौधरी सर, हेडमास्टर ऑफ केसीई सोसायटीज 80 झांबरे हायस्कूल जळगाव. यांचा देखील योग या विषयावर खूप सखोल अभ्यास आहे. त्यांचा नेहमीच कार्यक्रमात सहभाग असतो. थोडक्यात ते तुमच्याशी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला खूप उत्सुक असतात. आय रिक्वेस्ट हिम की त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावे. आय वेलकम अगेन दिलीप कुमार चौधरी सर. हरिओम. 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 आजच्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित सोहम योगा केंद्र व नॅचरोपॅथी यांनी आयोजित केलेल्या या योग दिनानिमित्त बालकांसाठी हा जो कार्यक्रम आयोजलेला आहे त्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. थोडक्यात आपल्या पूर्वजांनी भारताला योगाची ही जी अनमोल देणगी दिलेली आहे ती अनमोल देणगी त्याचं महत्त्व जगाला 7-8 वर्षापूर्वी खूप पटलं आणि म्हणून 7 वर्षापासून आपण पूर्ण जगामध्ये 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश योगाचे महत्त्व तळागाळाच्या माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांनी शरीराला दररोज 1 तास तरी आपला दिला पाहिजे यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. या दिवसाच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो की आपण आता मागच्या वर्षी बघितलं की कोविड ही महामारी येऊन गेली. या महामारीमध्ये आपण बघितलं असेल की एक शब्द तुम्हाला परिचित झाला असेल, इम्युनिटी पॉवर. इम्युनिटी पॉवर ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली असेल तो जगेल, ज्याची इम्युनिटी पॉवर नसेल मग त्याला तो कोरोना जास्त कोरोनाचा त्रास होईल, कदाचित त्याच्यामध्ये त्याचा जीवही जाईल. हे आपण ऐकलं असेल. तर मग इम्युनिटी पॉवर कशाने वाढते? तर हा जो योग प्रकार आहे, योगासनाने 100% शरीराची इम्युनिटी पॉवर वाढते. प्रत्येक स्नायूवर ताण पडल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा साचली जाते, शारीरिक क्षमता वाढते. वेगवेगळ्या प्राणायामांमुळे श्वसन संस्था मजबूत होते आणि आपण बघतोय की कोरोनाचे जे आहे विषाणू हे श्वसन संस्थेवर आक्रमण करतात. आज कोरोना आहे, उद्या येणाऱ्या काळामध्ये अशा भरपूर छोटे छोटे जीवाणू आपल्याला त्रास देणार आहे, भरपूर महामाऱ्या येणार आहे. त्यामध्ये जर जगायचं असेल तर शरीर आपल्याला 24 तास देतं, पूर्ण 24 तास आपल्या बरोबर उभं राहतं, आपलं जे सांगितलं ते करतं. तर आपण कमीत कमी दररोज 1 तास शरीराला देणं गरजेचं आहे. आणि तेही तुम्ही जर व्यायाम तर करतच असाल पण व्यायामापेक्षा योगाचं महत्त्व वेगळं आहे. कारण योगासनामध्ये त्या प्रत्येक हालचाली त्या हळूवार केलेल्या असतात आणि त्या हळूवार करण्यामुळे त्या स्नायूंमध्ये एक प्रकारची ऊर्जा असते. उदाहरणार्थ आपले सांधे असतील, या सांध्यांची रचना जर बघितली तर त्याच्या आजूबाजूला लिगामेंट्स असतात. मग सांध्यांच्या कॅल्शियममध्ये त्याच्यामध्ये वाढ होते, लिगामेंट्स मजबूत होतात आणि त्यामुळे आपली काम करण्याची क्षमता सुद्धा वाढते.
आपल्या शरीराला ऑक्सिजन लागतो. श्वसन संस्था मजबूत असेल तर शरीराला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळतो आणि ऑक्सिजन चांगला मिळाला म्हणजे आपण उत्तेजित राहतो. आजच्या धगाधकीच्या जीवनामध्ये मी बघतोय की कमी वयामध्ये परिपक्वता येते मुलांची. त्यासोबतच 30 ते 40 वर्ष वयाच्या दरम्यान घरगुती महिलांचा जर अभ्यास केला, तुम्ही सर्वे केला, तर तुम्हाला असं जाणवेल की त्यांना टाचा दुखणे, कमर दुखणे, गुडघे दुखणे या व्याधी फुललेल्या आहेत. याचं कारण यांत्रिकीकरण झालेलं आहे. आणि म्हणून दररोज शरीराला 1 तास देऊन योग्य डाएट ठेवून योग केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हीच सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना माझ्यातर्फे योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पुढचे येणारे भावी नागरिक आहात. भारताचं उज्ज्वल भविष्य तुमच्या हातून घडणार आहे. त्यामुळे तुमची शारीरिक सुदृढता असेल तर मानसिक सुदृढता तुम्हाला आपोआप प्राप्त होणार आहे. एवढं बोलतो, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. कारण आपल्याला प्रात्यक्षिक बघायची आहे. बरोबर, धन्यवाद सर. मॅडम एक सांगतो, आज आम्ही शाळेमध्ये माझ्यासह सर्व शिक्षकांनी योग दिन ऑनलाईन साजरा केला आणि आम्ही 4 लोक स्टेजवर सर्व प्रात्यक्षिक करत होते. तुमचे विकास तर त्या ठिकाणी मार्गदर्शनाला आलेले आहेत. खूप छान असं आजचं सेलिब्रेशन आहे. थँक्यू सर. It is a beautiful connection between parents and teachers. They work together for the betterment of students. Now, coming towards the next part of practical session of yoga. मला माहित आहे तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहताय ह्या सत्राची. The nature of yoga is to shine the light of awareness within you. It becomes easy when you have a guru guiding you. Today's practical session will be conducted by Assistant Professor Jyoti Wagman, Soham Department of Yoga and Naturopathy, MJ College, Jalgaon. She has done BA, B.Ed from Mumbai University, MA in Yogic Science from North Maharashtra University. Moreover, she has Diploma in Yoga Teacher. She has qualified NET in Yogic Science. She is the member of Board of Studies in Yogic Science, MJ College. त्या माझ्या देखील योग गुरु आहेत. सो आय रिक्वेस्ट हर टू गाईड यू ऑन दिस स्पेशल डे. योग तज्ञ ज्योती वाघ मॅडम. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी सर्वांना या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. आपण सर्वजण उत्सुक आहात प्रॅक्टिकल सेशनसाठी. आत्ताच आपल्याला चौधरी सरांनी मार्गदर्शन केलं, त्यांनी योगाचं महत्त्व सांगितलं. आपले डायरेक्टर देवानंद सोनार सर यांनी सुद्धा थोडक्यात त्याचं महत्त्व सांगितले. तर मी त्या विषयाकडे न जाता जे आपण प्रॅक्टिकल सेशनसाठी जमलो आहोत त्याकडे मी वळणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवावे, जेणेकरून आम्हालाही समजेल की तुम्ही प्रॅक्टिकल सेशन करत आहात. जे बालयोगी इथे आलेले आहेत, काही विद्यार्थी आहेत, तर त्यांनी सुद्धा आपले व्हिडिओ ऑन ठेवावे, माईक म्यूट ठेवावा, जेणेकरून तुम्हालाही, कारण प्रॅक्टिकल जर तुम्ही स्वतः केलं तरच तुम्हाला त्याचा अनुभव चांगला येणार आहे. नुसतं ऐकून आणि बघून त्याचा अनुभव तुम्हाला घेता येणार नाही. तर त्यासाठी तुम्ही सर्वजणांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवावे ही नम्र विनंती. आपण सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना करणार आहोत. त्यासाठी कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसायचंय. पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन किंवा साधी मांडी घातली तरी चालणार आहे. हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. अंगठा आणि तर्जनी जुळलेले, तिन्ही बोटं जुळलेली. आपले मनगट जे आहे ते गुडघ्यांवर ठेवायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, खांदे सैल, डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. मनामध्ये कुठलाच विचार नाहीये, मन अगदी शांत. आपले संपूर्ण शरीर शिथिल सोडायचंय. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. नॉर्मल ब्रीदिंग सुरू ठेवायची आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे, पूर्ण श्वास सोडायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना म्हणायची आहे. ज्यांना येत नसेल, जे पहिल्यांदाच करत असतील, त्यांनी नुसतं ऐकलं तरी चालणार आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. आपले दोन्ही हात सावकाश आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे. ओंजळीमध्ये सावकाश डोळे उघडायचे. आपल्यासोबत आमची MA ची स्टुडंट आहे राधिका. ती आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे. तिच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिकल सेशन करायचं आहे. तिला मी विनंती करते की त्यांनी आसन सोडून घ्यावं आणि दंडस्थितीत उभं राहावं. आपण पहिले सूर्यनमस्काराने सुरुवात करणार आहोत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मॅटच्या पुढच्या टोकावर उभं राहायचंय. त्यांना सांगून द्या की ज्योती दुसरं एक अजून एक चालू आहे त्याच्यावर चेक करून घे. तर सांगून सूर्यनमस्कारासाठी तयार. मॅटच्या पुढच्या टोकावर उभं राहायचंय. टाचेला टाच, अंगठ्याला अंगठा, हाताची नमस्कार स्थिती. मी मंत्र म्हणणार आहे. माझ्यासोबत मंत्र म्हणायचे. ओम ह्रां मित्राय नमः. श्वास घेतो, श्वास सोडती. डावा पाय मागे न्यायचा आहे. 4. कमर मध्ये दाबायची आहे. मान वरती उचलायची आहे. छताकडे नजर. 5. पर्वतासन. उजवा पाय मागे न्यायचा आहे. कमर वर उचलायची आहे. टाचा टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मान जास्तीत जास्त मध्ये टाकायची आहे. स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 6. अष्टांग स्थिती. गुडघा, छाती, हनवटी जमिनीवर. 7. भुजंगासन स्थिती. मान, छाती, नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. पाय जुळून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 8. पर्वतासन स्थिती. कमर वर उचलायची आहे. मान मध्ये टाकायची आहे. 9. डावा पाय पुढे आणायचा आहे. कमर मध्ये दाबायची आहे. नजर छताकडे. 10. उजवा पाय पुढे आणायचा आहे. हस्तपादासन स्थिती. 11. श्वास घे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12. हात नमस्कार स्थिती. याप्रमाणेच आपण आता पुढचे 4 सूर्यनमस्कार कंटिन्यू करणार आहोत. ओम ह्रीं रवे नमः. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओम ह्रूं सूर्याय नमः. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11 12 ओम ह्रीं भानवे नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रूं खगाय नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 रिलॅक्स. या पद्धतीने आपण आज वेळेचं बंधन असल्यामुळे फक्त 5 सूर्यनमस्कार घेत आहोत. या पद्धतीने तुम्ही 12 सूर्यनमस्कार हळूहळू त्यांची संख्या वाढवत सूर्यनमस्कार करायचे. यानंतर थोडासा थकवा आलेला आहे आपल्याला, त्यासाठी आपण शवासन घेणार आहोत. शवासनासाठी शयन स्थितीत जायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे. काही सेकंद शवासन. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर म्हणजे 1 ते 1.5 फूट. टाचामध्ये पायाचे पंजे साईडला, हात आपल्या शरीराच्या बाजूला, हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोटं अलगद मिटलेली, मान एका साईडला. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. आपण केलेल्या सूर्यनमस्काराने जिथे जिथे ताण आला असेल तिथे तिथे मनाने जाऊन तो ताण कमी करायचा आहे. वाढलेली श्वासाची गती संथ करायची आहे. श्वसन संथ, मन शांत. आपले संपूर्ण शरीर शिथिल सोडायचंय. शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल, मन शांत. आपल्याला आसनांचा अभ्यास करायचा आहे, त्यासाठी शरीराची व मनाची स्थिरता ही महत्वाची आहे. त्यासाठी आपण शवासन घेतलं आहे. वाढलेली श्वासाची गती संथ झालेली आहे. शवासन सोडणार आहोत. 1 मान सरळ, 2 हात शरीराजवळ, 3 पाय जोडलेले. शयन स्थितीतले आसन आपण आता बघणार आहोत. आसन 4 स्थितीतले आहेत. शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती आणि दंड स्थिती. आपण सुरुवात पहिले शयन स्थितीतल्या आसनांपासून करणार आहोत. त्यातील पहिलं आसन जे आहे ते आहे द्विपाद उत्तान पादासन. द्विपाद म्हणजे 2 पाय, उत्तान म्हणजे वर उचलणे. आपण राधिका दिदी करणार आहे, तिच्या सोबत करायचंय. श्वास घेत दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात वर उचलायचंय. 1 नजर अंगठ्याकडे. मॅट पकडायची नाहीये. श्वसन संथ सुरू ठेवायचंय. हे आसन तुम्ही 20 ते 30 सेकंदापर्यंत टिकवू शकता. त्यानंतर सराव झाल्यावर 1 ते 2 मिनिटं हे आसन तुम्ही टिकवू शकता. या आसनाचे फायदे असे आहेत. मांड्या पोटांवर चरबी जी जमा झालेली असेल ती कमी होण्यास उपयुक्त. पोटावर अतिरिक्त दाब आल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त असं आसन आहे. आसन सोडायचं आहे. श्वास सोडत सावकाश पाय खाली आणायचे. 1 दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुढचं आसन आपण करणार आहोत पवन मुक्तासन. पवन म्हणजे वायू, मुक्त म्हणजे सोडणे. पवन मुक्तासन हे आसन जे आहे, या आसनाने आपल्या पोटावर जास्तीत जास्त दाब येत असतो. पोटावर जास्तीत जास्त दाब आल्यामुळे तिथली पचन इंद्रिय जी आहे त्यांची कार्यक्षमता सुधारून आपली पचन क्रिया जी आहे ती सुरळीत होण्यास मदत होत असते. तसेच पोटामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींची कार्यक्षमता सुधारण्यास सुद्धा उपयुक्त असं आसन आहे. करायचं आसन. 1 दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात वर उचलायचे आहे. श्वास घे. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून आपल्या पोटावर ठेवायचे. पायाची बोटं जी आहेत ती समोरच्या दिशेने ताणून घ्यायची आहे. 3 ला दोन्ही हातांची मिठी मारायची पायांना. 3 ज्यांना शक्य असेल त्यांनी कोपर पकडण्याचा प्रयत्न करा. ज्यांना कोपर पकडता येत नसेल त्यांनी हातांची ग्रीप करा किंवा मनगट पकडा.
त्यानंतर श्वास सोडत सावकाश मान वर उचलायची आहे. आपली हनवटी जी आहे ती गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आसन सुद्धा तुम्ही 30 सेकंदापर्यंत आरामात टिकवू शकता. सराव झाल्यानंतर तुम्ही 1 ते 2 मिनिटं हे आसन टिकवायचं आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. 1 मान खाली, 2 हात जागेवर, 3 सावकाश पाय वरती घ्यायचे, 4 श्वास सोडत सावकाश पाय खाली, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुढचं आसन आपण बघणार आहोत कंधर आसन. खांदे आणि पाठदुखीसाठी उपयुक्त असं आसन आहे. आज आपण बघतोय जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत मोबाईल आणि लॅपटॉप कम्प्युटरवर काम करत आहेत. बसून बसून कंबरदुखी, खांदेदुखी, त्यामुळे त्यांना तो जो त्रास होत आहे त्यासाठी उपयुक्त असं आसन आहे. आसन करायचं आहे. आपले दोन्ही पाय सावकाश किंचित वर उचलून आपल्या बैठकीजवळ आणायचे. 1 2 ला आपले दोन्ही हातांनी पायाचे टाच किंवा घोटा पकडायचा आहे. ज्यांचे हात पुरत नसतील त्यांनी हात जमिनीवर ठेवले तरी चालणार आहे. त्यानंतर 3 ला श्वास घेत सावकाश आपली कमर वर उचलायची आहे. 3 आपली मान जी आहे ती जमिनीवरच असणार आहे. हनुवटी आपली कंठकुपी. कंठाच्या ठिकाणी आपली थायरॉइड ग्रंथी असते, तिची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सुद्धा उपयुक्त असं आसन आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. हळूहळू कमर खाली टेकवायची आहे. 1 2 ला हात आपल्या जागेवर, 3 सावकाश पाय सरळ करायचे. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. शयन स्थितीतले आसन आपण बघितले. यानंतर आपण बघणार आहोत विपरीत शयन स्थितीतले आसन. त्यासाठी पोटावर झोपायचं आहे. विपरीत शयन स्थिती. हनवटी जमिनीवर, तळ हात जमिनीवर, दोन्ही पाय जुळलेले. यातलं जे पहिलं आसन आपण बघणार आहोत ते आहे शलभासन. शलभ म्हणजे टोळ, जी पिकांवर अळी असते ती जशी लवचिक असते तशी आपल्या या आसनामध्ये आपल्या शरीराची लवचिकता वाढण्यास आपल्याला मदत होते. तसंच मांड्या आणि पोटऱ्यांची कार्यक्षमता, तिथलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त असं आसन. त्यानंतर पोटावर जास्तीत जास्त दाब आल्यामुळे पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त असं आसन आहे. करायचे आसन. 1 दोन्ही हात आपले मांड्यांखाली ठेवायचे. हनवटी आपली जमिनीवरच असणार आहे. श्वास घेत 2 ला दोन्ही पाय सावकाश वर उचलायचे. 2 श्वसन संत सुरू ठेवायचंय. हनवटी वर उचलायची नाहीये. पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे नाहीये आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आसनामध्ये जितकं तुमचं श्वसन स्थिर ठेवाल, जितकं तुमचं शरीर स्थिर ठेवाल, तितके तुम्हाला त्याचे लाभ मिळणार आहेत. सावकाश पाय खाली, हात जागेवर. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुढचं आसन आपण बघणार आहोत भुजंगासन. भुजंग म्हणजे नागाची जशी लवचिकता असते त्याप्रमाणे आपल्या शरीराची लवचिकता, पाठीच्या कण्याची लवचिकता, मेरुदंड लवचिक होण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. तसंच आपल्या शरीरात फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे. करायचे आसन. 1 दोन्ही हात आपले छातीजवळ ठेवायचे. हात छातीजवळ ठेवताना खूप दूरवर ठेवायचे नाहीये. चारी बोटं आपली चिटकलेली अंगठा बाजूला, कपाळ जमिनीवर. श्वास घेत कपाळ, मान, छातीचा भाग, नाभीपर्यंतचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदे सैल सोडायचे. मान खांद्यांमध्ये अडकवायची नाही. आपल्याला जास्तीत जास्त मान मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये छातीचा विस्तार होतो, त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत. पोटावर पण ताण आल्यामुळे पचन इंद्रिय सुधारण्यास, कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते. सावकाश आसन सोडायचे आहे. 1 2 हात जागेवर.
एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुढचं आसन आपण बघणार आहोत धनुरासन. या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती धनुष्यासारखी होते, म्हणून याला आपण धनुरासन असं म्हणत असतो. तर हे आसन करताना आपल्याला पाय जुळलेले, हात शरीराजवळच असणारे. एकला दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आहेत. त्यानंतर दोनला दोन्ही हातांनी आपल्या पायाचे घुटे पकडायचे. कपाळ जमिनीवर. श्वास घेत मान, छाती, नाभीपर्यंतचा भाग, मांड्या एकाच वेळेस वर उचलायचे. हातांनी पाय आणि पायांनी हात ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण वजन आपलं पोटावर येणार आहे. त्यामुळे पचनक्रिया जी आहे सुधारण्यास मदत होणार आहे. पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होणार आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सावकाश आसन सोडायचे. 1 2 3. आपण आता हे आसन केले. या आसनानंतर आपल्याला किंचितसा थकवा जर आलेला असेल तर आपण मकरासन, हे विश्रांतीकारक आसन आहे, ते करूया काही सेकंद. दोन्ही पायामध्ये मकरासन हे विपरीत शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन आहे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचंय. टाचामध्ये आपले पंजे बाजूला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने घडी मारायची आहे. मान एका साईडला, डावीकडे किंवा उजवीकडे. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. मकरासन तुम्ही इतर वेळेस तुम्हाला थकवा आलेला असेल, तुम्हाला तणाव आलेला असेल, तुम्हाला डिप्रेशन आलं असेल, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही जर मकरासन हे आसन केलं तर तुम्हाला खूप रिलॅक्सेशन वाटणार आहे. असं नाहीये की फक्त आसनं केले आणि मगच आपण मकरासन केलं पाहिजे. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. आपले संपूर्ण शरीर शिथिल, मन शांत. आपल्या श्वासाकडे लक्ष. नॉर्मल ब्रीदिंग सुरू ठेवायची आहे. यानंतर आपण बैठक स्थितीतले आसन करणार आहोत. त्यासाठी तयार. मकरासन सोडायचंय. 1 मान सरळ, 2 हात जागेवर, 3 पाय जुळलेले. बैठक स्थितीमध्ये यायचंय. 1 2 3 वज्रासनामध्ये बसायचंय. वज्रासनामध्ये बसताना दोन्ही गुडघ्यांवर बसायचंय. अंगठ्याला अंगठा चिटकलेला, अंगठ्यावर अंगठा ठेवायचा नाहीये. वज्रासन हे असं एकमेव आसन आहे जे तुम्ही जेवण झाल्यानंतर करू शकता. आज आपण बघतो आहोत विद्यार्थी घरात बसून आहेत, त्यांची कुठलीही ऍक्टिव्हिटी नाहीये. दोन्ही टाइम जेवण झालं किंवा आता दिवसभर घरी असल्यामुळे त्यांचं खाखा सुरूच आहे, तर पचन जे आहे ते व्यवस्थित होत नाहीये. तर वज्रासन हे आसन तुम्ही जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं जर वज्रासनात बसलात तर तुमची पचनक्रिया लवकरात लवकर व्यवस्थित होण्यास, पचन जे आहे ते व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. तसंच आपल्या मांड्या आणि पोटऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यास सुद्धा उपयोगी असं आसन आहे. हे एक ध्यानात्मक आसन सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही प्राणायामाचा अभ्यास सुद्धा करू शकता, कारण यामध्ये आपल्या पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत होत असते. आपण यामध्ये आता वज्रासनामध्येच बसून योग मुद्रेचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार जो आहे त्यासाठी तयार व्हायचंय. प्रकार पहिला योग मुद्रा. 1 दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे. डाव्या हाताने उजव्या हाताचं किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय आणि जास्तीत जास्त हात मागे खेचून घ्यायचे. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय. 2 कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. डोळे बंद ठेवायचे. आपली बैठक वर उचलायची नाहीये. या आसनामध्ये आपला रक्तपुरवठा जो आहे तो मेंदूकडे जाण्यास मदत होत असते. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. मेंदूची कार्यक्षमता सुधारली म्हणजे आपली बुद्धी जी आहे, जी आपली स्मरणशक्ती आहे ती वाढण्यासाठी उपयोगी होत असते. आसन सोडायचंय. 1 2 हात जागेवर. यातलाच प्रकार दुसरा आपण बघणार आहोत. दोन्ही हातांची ग्रीप करायची आहे आणि ती आपल्या नाभी क्षेत्रावर ठेवायची आहे, किंवा हातावर हात ठेवले तरी चालणार आहे. पोटावर ठेवायचे हात. हाताचे कोपर मागे खेचून घ्यायचे. श्वास सोडत
कमरेतून खाली वाकायचंय, कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये आपल्या पोटावर पण खूप अतिप्रमाणात दाब येत असतो. पोटावर अतिरिक्त दाब आल्यामुळे तिथली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सावकाश आसन सोडायचंय. 1 2 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. वज्रासनामध्येच आपण दुसरं आसन बघणार आहोत, शशांक आसन. शशांक म्हणजे ससा. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती दिसते म्हणून याला शशांक आसन असं म्हटलं गेलं आहे. त्यासाठी तयार. 1 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे समोरून. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय. हळूहळू हात जमिनीवर टेकवायचंय, कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. गुड. श्वसन संत सुरू. डोळे बंद ठेवायचे. या ठिकाणी जेही तुम्हाला आसनं दाखवण्यात येत आहेत ते सर्वांसाठी उपयुक्त असे आसनं आहे. स्पेशली विद्यार्थ्यांनी कोणती आसनं करावी त्यासाठी हे शेड्यूल तयार केलेलं आहे. रुटीन मध्ये तुम्ही हे आसनं करू शकता. सावकाश आसन सोडायचंय. 1 श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर. सावकाश हात बाजूने खाली करायचंय. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुढचं आसन जे आहे ते आहे उष्ट्रासन. उष्ट्र म्हणजे उंट. या आसनाची स्थिती, शरीराची स्थिती उंटासारखी दिसते म्हणून याला आपण उष्ट्रासन असं म्हणतो. वज्रासनातलंच आसन आहे. विद्यार्थ्यांसाठी वज्रासन हे खूप उपयुक्त आसन असल्यामुळे त्यातलेच आपण बरेचसे आसन यामध्ये निवडलेली आहेत. तर यामध्ये तयार व्हायचंय आसनासाठी. 1 ला गुडघ्यांवर उभं राहायचंय. 2 ला डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायची आहे. 3 ला उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडायची आहे. मान मागे टाकायची आहे. बॅलन्स पण सांभाळायचा आहे. ज्यांचे हात पोहोचत नाहीये त्यांनी कमरेला आधार देऊन अर्ध उष्ट्रासन केलं तरी चालणार आहे. श्वसन संत. या ठिकाणी कमरेला ताण येतोय, पोटावर पण ताण येतो आहे. त्याचनंतर थायरॉइड ग्रंथी जी गळ्याशी असते तिची कार्यक्षमता सुधारण्यास उपयुक्त. पोटावर अतिरिक्त मेद साठलेला असेल, कमरेवर अतिरिक्त मेद साठलेला असेल, फॅट्स जमा झाले असतील ते कमी होण्यासाठी उपयुक्त असं आसन आहे. सावकाश आसन सोडायचंय. 1 2 3 रिलॅक्स. पाय मोकळे करून घ्यायचे. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुन्हा एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. आता आपण दंड स्थितीतले आसनं बघणार आहोत. त्यासाठी उभं राहायचंय. 1 2 3. दंड स्थितीतलं पहिलं आसन जे आहे ते आहे ताडासन. ताड तुम्हाला माहितीच असेल, एक वृक्षाचं नाव आहे जे वादळी वारा पाऊस यामध्ये सुद्धा त्याची जागा सोडत नाही, स्थिर राहतं. त्याचप्रमाणे कुठलंही संकट किंवा कुठलंही वातावरण किंवा कुठल्याही प्रसंगामध्ये आपण डगमगून न जाता त्या स्थितीमध्ये शारीरिक आणि मानसिक संतुलन आपलं या आसनाने साधलं जाण्यास मदत होते. तसंच ज्यांची उंची वाढत नाहीये किंवा उंची संवर्धनात्मक हे आसन आहे, उंची वाढवण्यासाठी उपयुक्त असं आसन आहे. आपण बघूया. दोन्ही पायामध्ये आपल्या खांद्याने एवढं अंतर घ्यायचे, खूप जास्त अंतर घ्यायचं नाहीये. त्यानंतर दोन्ही हाताची ग्रीप करायची आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. तळवे छताच्या दिशेने. 3 ला सावकाश आपली टाच वर उचलायची. दोन्ही टाचा वर उचलायचे. संपूर्ण शरीर वरती खेचून घ्यायचंय. नजर समोर स्थिर ठेवायची आहे. जितकी तुम्ही नजर स्थिर ठेवाल तितकं तुमचं आसन जास्त तुम्ही टिकवू शकाल. सावकाश टाचा खाली. सावकाश हात खाली बाजूने. यातूनच आपण ताडासन पाहिलं. आता तिर्यक ताडासन बघणार आहोत. त्यासाठी पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्यायचं आहे. आपल्या उंचीनुसार अंतर घ्या. आपल्याला बॅलन्स पण साधता आला पाहिजे. हाताची ग्रीप करायची आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तळ हात छताच्या दिशेने असतील अशा पद्धतीने ठेवा. दंड आपले कानाला लागलेले. श्वास सोडत डावीकडे वळायचे.
झुकायचंय 2, फक्त कमरेतनं झुकायचंय, पाय उचलायचे नाहीयेत. श्वास घेत सरळ, श्वास सोडत उजवीकडे, सावकाश श्वास घेत सरळ, बाजूने हात खाली, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुढचं आसन करणार आहोत वीरासन. या आसनासाठी तयार. डावा पाय आपला पुढे घ्यायचा आहे. उंचीनुसार आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 फूट अंतर होणार आहे. प्रत्येकाच्या उंचीनुसार आपल्याला बॅलन्स होईल असं अंतर. त्यानंतर उजव्या पायाचा चौडा फिरवायचा आहे. डाव्या पायाचा 3 ला काटकोन करायचा आहे. पूर्ण काटकोन कमरमध्ये दाबली जाणार आहे. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर ठेवायची आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर 4. श्वसन संथ, दंड कानाला, बॅलन्स सांभाळायचा आहे. आपल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त असं आसन. सावकाश हात खाली, पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय आणि नंतर डावा पाय जवळ घ्यायचा आहे. आता दोन्ही बाजूने आसन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी उजव्या पायाने पण हे आसन करणार आहोत. एक उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, डाव्या पायाचा चौडा फिरवायचा आहे, उजव्या पायाचा काटकोन करायचा आहे. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. श्वास घेत 4. श्वसन संथ सुरू ठेवायचंय. पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत, पोटावर ताण आल्यामुळे तिथली कार्यक्षमता सुधारण्यास उपयुक्त असं आसन. सावकाश हात खाली, पाय सरळ, उजवा पाय सरळ, डावा पाय जागेवर. यानंतर आपण काही सेकंद शवासन घेणार आहोत. त्यासाठी शयन स्थितीमध्ये जायचंय. 1, 2, 3, 4, 5. ही झाली आपली शयन स्थिती. आपण मकरासन विश्रांतीकारक आसन केलं. त्याच पद्धतीने शवासन ही विश्रांतीकारक आसन आहे, ते करूया. 1, दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. टाचामध्ये पायाचे पंजे चौडे बाजूला, हात शरीराच्या बाजूला, हाताचे बोट अलगद मिटलेली, तळहात छताच्या दिशेने, मान एका साईडला. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. पुन्हा एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. आपण केलेल्या आसनांनी जिथे जिथे तुम्हाला ताण आला असेल तिथे तिथे मनाने जाऊन तो ताण कमी करायचा आहे. वाढलेली श्वासाची गती संथ करायची आहे. श्वसन संथ, मन शांत. बाहेरील आवाजाकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि आपल्या श्वासाकडे आता लक्ष द्यायचं आहे. श्वास घेताना पोट वरती येत आहे आणि श्वास सोडताना पोट खाली जात आहे. ओढून ताणून श्वास घेऊ नका आणि सोडू पण नका. नॉर्मल ब्रीदिंग, संथ श्वसन. पूर्ण श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. श्वास घेताना पोट वरती, श्वास सोडताना पोट खाली जाते. यानंतर आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपण ही तयारी करत आहोत. श्वसनाचा अभ्यास. पुन्हा आपल्या पोटाकडे लक्ष द्या. दोन्ही नासिका मार्गाने श्वास घ्या. श्वास घेताना पोट वरती, श्वास सोडताना पोट खाली. नॉर्मल ब्रीदिंग. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या नासिका मार्गाला जाणवतोय. सोडताना उष्ण हवेचा स्पर्श जाणवतोय. याकडे लक्ष द्या. शरीराची कुठलीही हालचाल करायची नाहीये. संपूर्ण शरीर शिथिल. वाढलेली श्वासाची गती संथ झालेली आहे.
आपण शवासन सोडणार आहोत. यासाठी 1 मान सरळ, 2 हात जागेवर, 3 पाय जोडलेले. बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. 1 2 3. आपण आता प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. श्वसनाचा अभ्यास आपण शयन स्थितीतनं थोडाफार केलेलाच आहे. श्वासाचा अभ्यास आपण पोट आपलं जे आहे, श्वास घेताना ते फुगलं पाहिजे आणि सोडताना ते आतमध्ये गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. आपण प्राणायामाच्या अभ्यासासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी तयार व्हायचं आहे. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसायचं आहे. पद्मासन, वज्रासन, सुखासन किंवा अर्ध पद्मासन केलं तरी चालणार आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. अंगठा आणि तर्जनी जुळलेली, तिन्ही बोटं जुळलेले. मनगट आपलं गुडघ्यावर, हात पूर्ण ताठ ठेवू नका. डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. आपले संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर केंद्रित करा. श्वास घेताना पोट पुढे येत आहे, सोडताना ते मागे जात आहे. श्वास घेताना सोडताना आवाज येऊ देऊ नका. ओढून ताणून श्वास घेऊ नका, सोडू नका. शरीराची कुठलीही हालचाल करायची नाहीये. आपल्याला फक्त नासिका मार्गाने श्वास घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया करायची आहे. स्थिर राहायचंय. अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी डावा हात आपला ज्ञान मुद्रेमध्ये आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. अंगठ्या शेजारची तर्जनी आणि मधले बोट जे आहे ते फोल्ड करायचे आहे. या पद्धतीने आपला हात जो आहे तो शरीराला लागून ठेवायचा आहे. हात असा उचलून ठेवायचा नाहीये किंवा समोरही उचलायचा नाहीये, तो शरीराला लागून ठेवायचा आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया. यामध्ये तुम्हाला डाव्या नासिकाने श्वास घ्यायचा आहे, उजवीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने सोडायचा आहे. राधिका दिदी तुम्हाला करून दाखवणार आहे. बघायचं आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. उजवी नासिका बंद करायची आहे. डावीने श्वास घ्यायचा आहे, डावी बंद करायची आहे. उजवीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे, उजवी बंद करायची आहे आणि डावीने श्वास सोडायचा आहे. याप्रमाणे एक आवर्तन आपलं पूर्ण होतं. याच पद्धतीने तुम्ही कंटिन्यू 3 आवर्तन, 5 आवर्तन किंवा वेळेनुसार जर म्हटलं तर 2 मिनिटं, 5 मिनिटं आणि 10 मिनिटांपर्यंत हा प्राणायाम करू शकता. अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपल्या मेंदूला रक्ताचा पुरवठा पोहोचण्यास मदत होते. ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त शरीरामध्ये जाण्यास मदत होते. आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत त्यांची शुद्धी होण्यासाठी उपयुक्त असा प्राणायाम आहे. तसंच मन शांत करण्यासाठी, मन स्थिर राहण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा अनुलोम विलोम प्राणायाम हा उपयुक्त आहे. फक्त यामध्ये काळजी एकच घ्यायची आहे, डोळे बंद ठेवायचे आहेत, मन स्थिर ठेवायचं आहे आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपापल्या क्षमतेनुसार श्वास घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया करायची आहे. कारण प्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. जसं जसं तुम्ही सराव कराल तसे तसं तुमची ती क्षमता वाढणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सर्वात उपयुक्त असा विद्यार्थ्यांसाठी जो प्राणायाम आहे तो आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम म्हणजे यामध्ये भ्रमर हा शब्द आलेला आहे. भ्रमर म्हणजे भुंगा, तुम्हाला माहितीच आहे. भुंग्याचा ज्याप्रमाणे आवाज येतो तसा आवाज आपल्याला या भ्रामरी प्राणायामामध्ये येत असतो, म्हणून याला भ्रामरी प्राणायाम असं म्हटलं गेलेलं आहे. या प्राणायामाचे फायदे आपल्याला एकाग्रता साधण्यासाठी मिळतात, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, तसंच मन स्थिर शांत होण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांना झोप लवकर लागत नाही, अनिद्रेचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असा हा प्राणायाम आहे. तुम्ही हा प्राणायाम 2 प्रकारे करू शकता. फक्त हाताची ज्ञान मुद्रा करा, श्वास घ्या. श्वास सोडत असताना ज्याप्रमाणे आपण ओंकार साधना करतो आणि मकाराचं उच्चारण करतो तसा मकाराचं उच्चारण आपल्याला यामध्ये करायचं आहे. म्हणजे भ्रमरनाद या प्राणायामामध्ये आपल्याला करायचं आहे. राधिका दिदी सोबत करायचं आहे. पूर्ण श्वास घ्या,
श्वास सोडत भ्रमरनाद. यामध्ये तुम्हाला आवाज खूप मोठा नाही काढायचा नाहीये, खूप लहानही काढायचा नाहीये. आपल्या मेंदूला व्हायब्रेशन्स होतील इतपत तो आवाज गेला पाहिजे. जो नाद आपण काढत आहोत त्याचं रेशो जो आहे तो एकसारखा असला पाहिजे, कधी कमी कधी जास्त असा ठेवायचा नाहीये. त्यानंतर हाच प्राणायाम तुम्ही आता मुलांचा जर आपण विचार केला तर ते चंचल वृत्तीचे असतात, म्हणजे मध्येच डोळे उघडणे, बाहेरचा आवाज आला त्याच्याकडे लक्ष देणे. तर त्यासाठी त्यांना आपण कानामध्ये आपलं तर्जनी जी आहे कानामध्ये टाकायची आहे आणि या पद्धतीने तो प्राणायाम तुम्ही करू शकता. डोळे बंद, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत भ्रमरनाद. आपला श्वास सोडत असताना बोट आतमध्ये जात आहे, ते नाभी क्षेत्र मेरुदंडाला टच होत आहे. रिलॅक्स. या पद्धतीने आपण जे शेड्यूल तयार केलं आहे विद्यार्थ्यांसाठी, तर तुम्ही जर नियमित जर योगाभ्यास करत असाल किंवा आता करत नव्हते तर आजपासून तुम्हाला ही सुरुवात करायची आहे. 21 जूनच्या या संध्याकाळच्या दिवशी आपण छान विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास ठेवला, तर याचा फायदा नक्कीच तुम्ही घ्यायला हवा. आणि उद्या आज पुरता न करता उद्यापासून याची सुरुवात करायची. जरी संध्याकाळच्या वेळेस आपण हा कार्यक्रम घेतला असो तरी उद्या जी सकाळ होणार आहे ती सकाळ तुम्ही ही योगाभ्यासाने करायची आहे, अशीच मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवणार आहे. आपण आता 5 वेळा गायत्री मंत्राचं उच्चारण करूया आणि मग इथे आपलं प्रॅक्टिकल सेशन थांबूया. त्यासाठी सर्वांनी ध्यानात्मक आसनातच बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे बंद. ज्यांना गायत्री मंत्र येत असेल त्यांनी सोबत म्हणायचं आहे, ज्यांना माहित नसेल किंवा पाठ नसेल त्यांनी नुसतं ऐकलं तरी चालणार आहे, पण ध्यानात्मक आसनात बसायचं आहे. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. आपले संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर केंद्रित करायचं आहे. आपण करणार आहोत गायत्री मंत्राचं उच्चारण. माझ्यासोबत तुम्ही म्हणायचं आहे. भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सावकाश आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे. ओंजळीमध्ये प्रकाशाची जाणीव करत अलगद डोळे उघडायचे. धन्यवाद. खूपच सुंदर मॅम. आजचा योगाचा सराव खूपच छान झाला. योगासनांचा नुसता सराव नाही तर अभ्यासही करा. तसेच वाढत्या वयात विद्यार्थी दशेत उत्तम आहाराची सुद्धा गरज आहे.
Instead of binge eating, let us start with mindful eating. आता आपण आहाराबद्दल देखील जाणून घेऊया. आहाराबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर कल्पना गाजरे मॅम. She has a master's degree in food and nutrition. She has worked with UNICEF as a nutrition specialist in South Sudan. Currently, she is working as a freelance and international trainer in community management of acute malnutrition, infant and young child, and maternal nutrition. मी विनंती करते की त्यांनी देखील पालकांना मार्गदर्शन करावे. आय इन्व्हाइट डॉक्टर कल्पना गाजरे मॅम. सर्वांना नमस्कार. Thank you very much for giving me this opportunity. So I'm very thankful to Soham Department of Yoga and Naturopathy and Dr. Jyoti Pa, Chaudhary sir, समस्त प्रोफेसर आणि गुरुजन आणि समस्त विद्यार्थीगण. मला ॲक्च्युली माझं प्रेझेंटेशन शेअर करायचं आहे. बोलू का मी? चालेल ना बोलू तर नाही केलं मी बोलला तर काय स्क्रीन शेअर करता त्या करते एकच मिनिट. नाही मी आता बोलले तर चालेल केली. ओके 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 मॅम दिसते मॅम. स्क्रीन दिसतोय का? हो हो दिसते मॅडम दिसते डन. ओके थँक्यू. ठीक आहे. तर आजचा विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन इन ग्रोइंग एज. ॲक्च्युली वाढत्या वयामध्ये पोषण हे खूपच महत्त्वाचं असतं आणि आजच्या कोरोनाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जर बघितलं तर त्याचं महत्त्व अजून वाढून जातं. कारण इम्युनिटी आणि आपलं शारीरिक वाढ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर इम्युनिटी चांगली, शरीराचं वाढ चांगली असली, शरीर स्वस्थ असलं आणि इम्युनिटी चांगली असली तरच आपण आजच्या काळामध्ये या रुग्णाला थांबवलं जाऊ शकतो. तर त्यांना फक्त आपण जर का बघतो की पोषण म्हणजे या वयोगटामध्ये आपल्या कसं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यापेक्षा आपण थोडंसं बेसिक जर आपलं आधी जर ह्या डेफिनेशन्स बघून चुकला असाल तरी आपण इथला रिव्हिजन करू. फूड म्हणजे काय? तर जो कुठला ॲनिमल सक्सेस जो आपण खातो त्याच्यामध्ये पोषक तत्व असतात एक किंवा एकापेक्षा जास्त, त्याला आपण आहार म्हणतो. पोषण जर आपण बघतो पोषणची डेफिनेशन तर जो काही आहार आपण ग्रहण करतो त्याचं पाचन होतं, अभिशोषण होतं आणि त्याचा शरीरात उपयोग होतो, त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो या संपूर्ण प्रोसेसला. आता न्यूट्रिशन म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये त्या न्यूट्रिशन असेन्शियल त्याच्यात न्यूट्रिएंट्स खूप महत्त्वपूर्ण रोल प्ले करतात. तर जर आपण असेन्शियल न्यूट्रिएंट्स बघतो काय तर न्यूट्रिएंट्स जे आपलं शरीर बनवू शकत नाही आणि त्याला आपल्याला आहाराच्या माध्यमाने शरीराला पोहोचवावं लागतं. तर ते सगळे तत्व जे आपल्या शरीराच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करता आणि त्याच्या फंक्शन्स करता अनिवार्य असतात त्याला आपण असेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणतो, जे शरीराकरता अत्यावश्यक असतात. आता हे जे न्यूट्रिएंट्स असतात, जे पोषक तत्व असतात, त्याच्यात दोन प्रकारचे पोषक तत्व असतात, मॅक्रो आणि मायक्रो. मॅक्रो म्हणजे स्थूल, जे की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शरीराला त्याची गरज असते आणि मायक्रो म्हणजे खूप छोट्या प्रमाणात, खूप कमी प्रमाणात त्याची गरज असते पण दररोज त्याची गरज असते.
जसं जर का आपण आयोडीन म्हटलं मायक्रोमध्ये, तर ते आपण जर का एक सुई पाण्यात डिप केली आणि त्याच्या टिपवर जितकं पाण्याचं थेंब असतं तितकंच आयोडीन आपल्याला प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी आवश्यक असतो, पण तेवढा रोज लागतो कारण तो शरीरात स्टोअर होत नाही. तर त्याला आपण मायक्रो न्यूट्रिएंट म्हणतो. पण जसं आपण जेवणामध्ये वरण भात पोळी हे जास्त प्रमाणात खातो तर ते मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतात. आता पुढे आपण बघूया की कसं न्यूट्रिशन काय आहे आणि हे कसं आपल्या शरीरात कार्य करतं. तर जे काही जेवण आपण डेफिनेशन बघितली की शरीराला वृद्धी करतं, शरीरात जे पण काही क्षती होते त्याच्या पूर्ती करता आणि शरीराच्या गरजा पूर्ण करण्याकरता जे काही आपण आहार घेतो त्याच्या इंजेक्शन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन आणि एक्सक्रिशन या संबंध प्रोसेसला मिळून आपण त्याला न्यूट्रिशन म्हणतो. आता गुड न्यूट्रिशन काय आहे हे समजायला समजणं आपल्याला गेटिंग द राईट अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स जे पण काही आपण खातो, आपण जेवण जेवतो, पण जर का आपण बघतो की काही लोक फक्त वरण खातात किंवा भाजी पोळीच खातात तर त्याच्यात संपूर्ण न्यूट्रिशन मिळत नाही कारण सगळे पोषक तत्व त्याच्यात गरजेप्रमाणे मिळत नाही. आणि कधी कधी कसं असतं की आपण सगळं खातो पण जितकी शरीराला गरज असते तेवढ्या प्रमाणात आपण खात नाही तरी त्याची शरीराला पूर्ती होत नाही आणि त्याची कमी होते शरीरामध्ये. तर कॉम्बिनेशन आणि राईट अमाऊंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन, भाज्या फळं हे आता पुढच्या ह्याच्यात आपण बघूया. तर हे राईट अमाऊंटमध्ये आणि राईट कॉम्बिनेशनमध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. राईट कॉम्बिनेशन म्हणजे जसं आपण हिरवा पालेभाजी खाल्ली, आता जर हिरव्या पालेभाजीच्या बरोबर जर का आपण आंबट विटॅमिन सी रिच काही पोषक आहार नाही घेतला तर त्याचं अभिशोषण त्याच्यामधल्या आयरनचं शरीराला कमी होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण भाजीपाला खात म्हणजे हिरवा पालेभाजी खात असताना सुद्धा आपल्याला आयरनची कमी होते शरीरामध्ये. तर त्याची उपयोगिता वाढवायकरता त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी आंबट जसं की लिंबू किंवा लोणचं किंवा चटणी असं आपण त्याच्याबरोबर आपल्या जेवणात खातो. तर राईट कॉम्बिनेशन पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आता मॅलन्यूट्रिशन जेव्हा आपण न्यूट्रिशनची गोष्ट करतो तेव्हा मॅलन्यूट्रिशन पण जाणून घेणं आपल्याकरता खूप महत्त्वाचं असतं. मॅलन्यूट्रिशन म्हणजे काय की शरीराला ज्या पोषक तत्वांची जितक्या प्रमाणात गरज आहे ती त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर का कंटिन्युअस लॉंग टर्म मिळत राहिलं, जास्त दिवस कंटिन्युअस मिळत राहिलं तर त्याला आपण खूप पोषण किंवा मॅलन्यूट्रिशन म्हणतो. ते चांगलं पोषण नसतं शरीराकरता. अंडर न्यूट्रिशन म्हणजे शरीराला जितकी गरज आहे जशा पोषक तत्वांची गरज आहे जर का ते त्या प्रमाणामध्ये नाही मिळाले तर शरीर ते जेवण ते तो आहार आपल्याकरता पुअर असतो, तो चांगला शरीराकरता नसतो आणि त्याच्याने शरीरामध्ये पोषक तत्वांची कमी होते. त्याला अंडर न्यूट्रिशन म्हणतो आपण. आता जर का आपण बेसिक फंक्शन्स काय काय आहार आपल्या शरीरात जाऊन काय कार्य करतात त्यांचा कसं उपयोग होतो त्याच्या आधारावर जर का आपण बघतो तर आपण इथे बघू शकतो हे एनर्जी गिव्हिंग फूड आहे. कोणकोणते फॅट्स, ऑइलसीड्स, सिरियल्स, रूट्स अँड ट्यूबर्स अँड शुगर म्हणजे हे जे आहाराचे हे जे भोज्य पदार्थ आहेत जसं तेल, तूप, ते धान्य जितके आहेत ते सगळे आणखीन फ्रूट्स मध्ये आपण घेतो गाजर, चुकंदर आणि रताळं, तर हे सगळं आणि साखर आणि गूळ, तर हे जर आपण आपल्या आहारामध्ये सामील करतो तर हे आपल्याला ऊर्जा देतं शरीराला कार्य करण्याकरता.
आपण जे काही शरीर आपलं फंक्शन करतं त्याच्याकरता एनर्जी लागते, ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा मिळण्याकरता हे पोषक तत्व गरजेचे आहे. त्याच्याच बरोबर आपण जर का बघतो की बॉडी बिल्डिंग करता, कारण हा जो वयोगट आहे विद्यार्थ्यांचा, त्याच्यात शरीराची वाढ होते, तर त्या वाढ करता, विकास करता, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करता वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, पल्सेस, ड्रायफ्रुट्स, मीठ, जे लोक नॉनव्हेज खातात, एग्स त्यांच्याकरता, जे नाही खात त्यांना मिल्क आणि पल्सेस आणि ड्रायफ्रुट्सनी त्याची पूर्ती करू शकतात. तर हे रोजच्या आहारामध्ये सामील करणं गरजेचं आहे. तसंच प्रोटेक्टिव्ह फूड पण आपल्या बॉडीकरता गरजेचं आहे, ज्याच्याने की आपल्या रोगाची, आपल्या शरीराची रोगरोधन क्षमता, ज्याला आपण म्हणतो प्रतिरोधात्मक क्षमता, ती वाढते. म्हणजे सगळ्या प्रकारचे सीझनल फळ आणि सगळ्या प्रकारच्या सीझनल भाज्या. तर हे जे 3 फूड ग्रुप्स आहेत, या 3 फूड ग्रुप्स मधून प्रत्येकामधून एक पदार्थ आपल्याला रोजच्या जेवणामध्ये सामील करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन आपलं शरीर स्वस्थ राहतं आणि त्याचा बुद्धी आणि विकास पूर्णपणे होतो. आता जर आपण बघतो की मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणकोणते आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे शरीराला कोणते पोषक तत्व आहे, तर ते आहे प्रोटीन. प्रोटीनचं काम काय असतं शरीरामध्ये? शरीरची ग्रोथ करायची, शरीर बनवायचं आणि शरीरमध्ये जे काही क्षती होते त्याची पूर्ती करायची. फूट झालेली शरीराच्या सेल्स डॅमेज होतात, त्या परत नव्याने बनवायच्या, ते काम कोण करतं? प्रोटीन करतं. कार्बोहायड्रेट काय म्हणतात की प्रोटीन जसं आपल्या शरीराला बनवायचं काम करतं, त्याच्याकरता ऊर्जा होते, त्याची ऊर्जा कार्बोहायड्रेट. सिम्पल एक एक्झाम्पल की जसं एक घर बनत असतं, तर त्या घराला बनवायचं जर का आपण सिमेंट, विटा, रेती हे सगळं आणून ठेवलं, पण ते असंच असं ठेवल्याने घर बनणार नाही. ते बनवायचं काय लागेल? ऊर्जा लागेल, म्हणजे काम करायला वेळ लागते, म्हणजे आपल्याला ते करायचं मजदूर लागते. तर ते ऊर्जा त्यांना व्यवस्थित लावायचं, ते सिमेंट आणि रेती मिक्स करायची, विटा साचवायच्या, त्याच्यावर त्याचं लेपन करायचं, तर ते प्रोसेस आहे, ते कॉम्बिनेशन मध्येच होतं. म्हणून फक्त प्रोटीन घेऊन चालणार नाही, त्याच्याकरता आपल्याला ऊर्जा पण हवी. त्याच्यातून मिळते कार्बोहायड्रेट. आपण पहिला फूड ग्रुप पाहिला होता त्याच्यातून, आणि दुसरा फूड ग्रुप पाहिला होता, तिथून आपल्याला प्रोटीन मिळतं. तर हे आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये रोज लागतं. तिसरं फॅट, जे आपण तेल, तूप, माखण खातो ते, ह्याच्यापासून पण ऊर्जा मिळते शरीराला. आणि हे शरीराची जी नाजूक अवयव असतात, जसं हार्ट, किडनी, त्या सगळ्यांना सपोर्ट करतं आणि सुरक्षित ठेवतं शरीराला. हे सगळे एनर्जी प्रोव्हाइडिंग न्यूट्रिएंट्स, याला आपण मॅक्रो म्हणतो, कारण ते आपल्याला जास्त प्रमाणात लागतात. दुसरे मायक्रोन्यूट्रिएंट्स, म्हणजे खूप प्रमाणात लागतात, पण दर रोज लागतात आणि त्या हवेच असतात. जर त्याची कमी झाली शरीरामध्ये, त्याची उडी झाली, तर आपल्याला शरीराचे फंक्शन्स अफेक्ट होतात. जसे मिनरल्स, ज्याला आपण खनिज लवण म्हणतो, आयोडीन आहे. आयोडीन आपल्याला आपण कसं मीठ खातो प्रमाणात खातो ना, जास्त आपण असं पाठी भरून खाऊ शकतो. बऱ्याच कसं आपण पाठी भरून खातो, पण मीठ कसं खातो? सुट्टी मीठ टाकून खातो. तर हे मायक्रोन्यूट्रिएंट खूप कमी प्रमाणात हवं असतं, पण ते हवं असतं. नाही मिळालं शरीराला तर त्याचे शरीरावर परिणाम दिसू लागतात, त्याचे लक्षण दिसू लागतात की ह्याची कमी शरीराला होते. जर जास्त दिवस लागतात ते शरीराला कमी मिळालं. दुसरे विटॅमिन्स आहे. तसं विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए ची डेफिशियन्सी झाली, कमी झाली, तर जास्त दिवसापर्यंत ते मिळालं शरीराला, तर शरीरात ह्याचा महत्वपूर्ण रोल असतो की आपली स्किन हेल्दी ठेवायची, डोळ्यांना आपली आयसाईट चांगली ठेवायची. पण ज्या लोकांना विटॅमिनची कमी असते, पण त्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्यास्त नाही लागतो त्यावेळेस त्यांना दिसणं बंद होऊन जातं. आणि जर खूप जास्त दिवस त्यांच्यामध्ये विटॅमिनची कमी राहिली तर मग त्यांना अंधत्व सुद्धा येतो. तर हे खूप कमी प्रमाणात
हवे असतात शरीराला, पण रोज हवे असतात. ट्रेस एलिमेंट्स जसं झिंक झालं, तर अशी ट्रेस एलिमेंट्स असतात जे की खूप कमी प्रमाणात हवे असतात, पण सेलेनियम झालं हे रोज शरीराला गरजेचे असतात. हे सगळे असेन्शियल सेल फंक्शन करता गरजेचे असतात. आपलं शरीर खूप साऱ्या सेल्सनी बनलेले आहे, सर्वांना माहिती आहे. तर त्या प्रत्येक छोट्या छोट्या सेलच्या फंक्शन्स करता मायक्रोन्यूट्रिएंट्स जबाबदार असतात आणि ते आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतात, पण ते लागतात रोजच. पाणी हे खूप गरजेचं आहे. आता हे जे बॅकग्राऊंड आपण सेकंड पण घेतो आहारामध्ये, त्या आहाराचं आपण बघितलं काय होतं, पोषण मध्ये काय होतं की आपण आहार ग्रहण करतो, त्याचं पाचन होतं, अभिशोषण होतं आणि मग ते उपयोगात येतं शरीराच्या. तर त्या सगळ्या प्रोसेस करता आणि खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला कमीत कमी 8 तास पाणी रोज घ्यायला हवं, तेव्हा आपल्या शरीराच्या या सगळ्या प्रक्रिया पोषणच्या पूर्ण होतात. गुड न्यूट्रिशन काय आहे, त्याच्यामध्ये की आपल्या शरीराच्या वृद्धी विकास करता क्वालिटी केअर मिळते आणि न्यूट्रिशन जे आपण घेतो ते क्वालिटीचं मिळतं. त्याच्याकरता 3 कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या बघूया. ॲडिक्वेट फूड म्हणजे शरीराला पर्याप्त आहार, जितक्या आहाराची गरज आहे वयाच्या मानाने आणि शरीराच्या आवश्यकतेच्या प्रमाणात तेवढी त्याला मिळणं गरजेचं आहे. पण फक्त तेवढंच मिळून चालणार नाही. फक्त आहार घेतला आणि ॲडिक्वेट केअर नाही घेतली तर ते आहार उपयोगाचं नाही. जसं आपण आहार घेतलं, ॲडिक्वेट घेतलं आणि जर आपण त्या आहारनी कुक नाही केलं किंवा त्याला स्वच्छ धुतलं नाही, जमिनीवरचं पडलेलं उचलून खाल्लं, तर त्याने काय होईल, आजार होईल आणि प्रोटेक्शन नाही मिळणार आणि आजार होतील आणि शरीर अशक्त होईल आपलं. तर हे तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये हवे. ॲडिक्वेट फूड पण हवं आपल्याला, ॲडिक्वेट केअर पण हवी आणि प्रोटेक्शन फ्रॉम इलनेसेस पण हवं आपल्याला. तर ह्या तिघांची गरज आहे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्याकरता आणि गुड न्यूट्रिशन एन्श्युअर करण्याकरता. आता त्याच्यात आपण जर का बघूया की पोषक तत्व न्यूट्रिएंट्स 40 न्यूट्रिएंट्स असतात जे की आपल्या शरीराकरता खूप महत्त्वपूर्ण असतात आणि ते आपल्या शरीरात वेगवेगळे कार्य संपादित करत असतात. तर यांना आपण 2 भागांमध्ये वाटलंय. ते 2 भाग म्हणजे टाईप 1 आणि टाईप 2. ही समजायला सोपं जाईल म्हणून यांना टाईप 1 टाईप 2 मध्ये सेपरेट केलंय. बघूया टाईप 1 टाईप 2 न्यूट्रिएंट्स कोणकोणते आहेत. टाईप 1 मध्ये आहे आयोडीन, आयरन, कॉपर, कॅल्शियम, सेलेनियम, थायॉक्सिन, पॅरिडॉक्सिन, नायसिन, फॉलेट, कोबालामिन, विटामिन ए, बी, के. आणि टाईप 2 मध्ये आहे नायट्रोजन, एसेन्शियल अमिनो ऍसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर, झिंक, सोडियम क्लोराईड. आता याचे फंक्शन्स बघूया टाईप 1 आणि टाईप 2 चे. टाईप 1 चे न्यूट्रिएंट्स आहेत ते फंक्शनल न्यूट्रिएंट्स आहेत. हे जे आयरन, आयोडीन, कॉपर, कॅल्शियम वगैरे हे सगळे फंक्शनल न्यूट्रिएंट्स आहेत. ह्यांचं बॉडी स्टोअर असतं. आपण जेव्हा यांना घेतो तर हे बॉडीमध्ये ॲक्सेस झाले की स्टोअर राहतात. रिड्युसेस इन कॉन्सन्ट्रेशन डेफिशियन्सी. जसं आयरनची कमी झाली शरीरामध्ये तर आयरन डेफिशियंट झालं शरीर आहारामध्ये तर शरीरात पण याची कमी होते, उणीव होते. आणि त्याचे साईन्स सिम्पटम्स दिसतात आपल्याला की आता आयरनची कमी झाली आहे तर श्वास घ्यायला त्रास होईल, थकवा लवकर लागतो आणि काम करण्याची इच्छा होत नाही. आपण पुढे बघूया एका स्लाइडमध्ये मी सायन्स सिम्पटम्स टाकलेले आहेत, ते डिटेलमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल देते. मग याचे स्पेसिफिक सायन्स सिम्पटम्स असतात की विटामिनची कमी झाली तर संध्याकाळच्या वेळेस दुसरं कमी बदलून जातं, कमी दिसायला हळूहळू अंधत्व येतं. मग ग्रोथ फॅलियर ह्याचा पिक्चर नाहीये, म्हणजे याच्यामध्ये वाढ थांबते असं नाहीये, पण त्याच्यामध्ये शरीरात वेगळे सायन्स आणि सिम्पटम्स दिसतात. पण टाईप 2 चे
न्यूट्रिएंट्स आहेत त्याला आपण म्हणतो ग्रोथ न्यूट्रिएंट. टाईप 1 फंक्शनल न्यूट्रिएंट आहे. टाईप 2 जे आहे ते ग्रोथ न्यूट्रिएंट्स आहे. यांची डिफिशियन्सी झाली ते कोणते नायट्रोजन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर, झिंक. तर हे जे आहे त्यांचं बॉडी स्टोर नसतं. म्हणजे रोज आपल्याला रोजच्या आहारामध्ये सांगितलं येत असतं त्यांची कमी झाली शकतात. ते काही स्पेसिफिक साईन सिम्पटम्स नसतात आणि मेजर ह्याचा जो असर बघायला मिळतो ती ग्रोथ ह्याच्यानी अफेक्ट होते. म्हणजे जर का 12 वर्षाच्या मुलीची जी हाईट आहे ती समजा की 4 फूट 2 इंच व्हायला हवी, तर जर का ग्रोथ न्यूट्रिएंट्स कमी करत असते शरीराला तर मग तिची ग्रोथ म्हणजे तिची हाईट कमी वाढेल. 4 फूट 2 इंच पर्यंत पोहोचणार नाही. पुढे चित्रामध्ये खूप स्पष्ट बघायला मिळेल. हे पहा टाईप 2 मध्ये बघा नॉर्मल जे मुलगी आहे आणि ज्याच्यामध्ये पोषक तत्वाची कमी आहे. टाईप 1 पोषक तत्व तिच्यामध्ये कमी आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट बघू शकता की हाईटमध्ये तिच्या वृद्धीमध्ये ग्रोथमध्ये काही फरक दिसत नाहीये. पण कुठे फरक दिसतोय तिच्या शरीरामध्ये त्याची कमी दिसते. तसंच आपण जर का टाईप 2 न्यूट्रिएंट्स बघू तर टाईप 2 न्यूट्रिएंट्स मध्ये नॉर्मल मुलींची हाईट बरोबर वाढलेली जितकी असायला हवी वयाच्या मानाने, पण त्याच वयाच्या मुलीमध्ये जर टाईप 2 न्यूट्रिएंट्स कमी असली, पोषक तत्वांची कमी असली तर बघा तिची हाईट कमी वाढली, तिची ग्रोथ कमी झाली. तर त्याच्याकरता आपल्याला बघायचंय की हे 40 पोषक तत्व आपल्याला प्रत्येक दिवशी आहारामध्ये सामील करणे गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आपण बघितलंच आहे की ह्याचे 3 फूड ग्रुप्स आहेत. हे तिन्ही फूड ग्रुप्स जर का यांच्यामधून एक पदार्थ रोजच्या जेवणात आपण दोन्ही वेळेला सामील केला तर यांची कमी आपल्याला जाणवत नाही आणि शरीरामध्ये त्याचा प्रभाव दिसत नाही. त्याचा वाईट प्रभाव दिसत नाही, चांगले प्रभाव बघायला मिळतात आपल्याला. मी जसं म्हटलं होतं की साईन सिम्पटम्स दिसतात. जसं पहा जर शरीरामध्ये रक्ताची कमी झाली, आयरनची कमी झाली, आयरनची कमी झाली म्हणजे रक्ताची कमी आपण असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, हे डोळ्याचा खालचा भाग आहे, जर आपल्या भागाला आपण बघू तरी हे व्हाईटिश दिसतं, पांढरं दिसतं, हे लाल गुलाबी दिसायला हवं. मग जर जीभ बघितली तर स्वस्थ माणसाची, स्वस्थ बाळाची, स्वस्थ मुलांची गुलाबी असते. पण जर का आयरन डेफिशियन्सी असली, ॲनिमिया असता तर ती पांढरी दिसते. हे माती गुलाबी आहे स्वस्तची आणि ती फॅन्ट आहे दिसते. तसंच नख पण बघू शकता, नखांवरही गुलाबीपणा नाहीये, पांढरे दिसतात. ते हात बघा याच्यामध्ये, ते याच्यामध्ये कमी आहे म्हणून ते पिवळं दिसतंय, त्याच्यामध्ये रक्ताची कमी नाही म्हणून ते गुलाबी दिसतात. तर हा फरक असा साईन सिम्पटम्स दिसतात जर पोषक तत्वांची कमी असते टाईप 2च्या. इथे मी बघूया जे न्यूट्रिशन आहे हे फूड आणि हेल्थच्या बद्दल लिंक आहे. जर चांगलं न्यूट्रिशन हवं तर त्याच्याकरता आपल्याला चांगला आहार घेणं गरजेचं आहे, फूड चांगलं घेणं गरजेचं आहे. तर फूड चांगलं असलं तर न्यूट्रिशन चांगलं आहे तर आपली हेल्थ चांगली राहते. आणि हेल्थ चांगली आहे तेव्हाच आपलं इम्युनिटी चांगली राहिली, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगलं होईल. फूडची क्वालिटी आणि फूड सेफ्टी दोन्ही खूप गरजेचं आहे. फूडची क्वालिटी म्हणजे काय की ताजे फळं, ताज्या भाज्या, चांगल्या क्वालिटीचं तांदूळ, चांगल्या क्वालिटीचा गहू, म्हणजे कीड लागलेला नको, सडलेला नको. फूड सेफ्टीमध्ये ते सुरक्षित ठेवलेलं असलेलं हवं. जसं आता पावसाळा आलाय, जर सुरक्षित नाही ठेवलं तर त्याला मॉइश्चर लागून जातो, सादळून जातं ते, मग त्याची क्वालिटी खराब होते.
म्हणून आपल्या इथे उन्हाळ्यामध्ये धान्य भरतो म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात लागतात आणि त्याला सांभाळून ठेवतो. जर का आपल्याला फूडची क्वालिटी, आहाराची क्वालिटी चांगली मिळाली तर न्यूट्रिशन चांगलं राहिले. त्याच्यात कसं की शरीराने इतक्या प्रमाणामध्ये पोषण हवं तेवढं मिळतं. डायटरी इनटेक, न्यूट्रिशन वेलबिंग आणि न्यूट्रिशन लिटरसी गरजेची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहाराच्या बाबतीमध्ये, पोषणच्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ज्याला ही माहिती असेल त्याच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमी होणार नाही आणि त्यांचं शरीर स्वस्थ राहील. तर हे पोषणच्या संबंधित जी लिटरसी आहे ती प्रत्येक व्यक्तीकरता गरजेची आहे. प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे की कोणकोणते पोषक तत्व मिळायकरता कुठला आहार खायला हवं. त्यांना पोषक तत्व लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, पण आहार महत्वाचा आहे. हे 3 ग्रुप्स आहेत. 3 ग्रुप्समधून कुठला तरी एक पदार्थ आपल्याला रोजच्या आहारामध्ये सामील करायचा आहे. 3 ग्रुपमधून म्हणजे आपलं शरीर स्वस्थ राहतं. आणि जर का आपला आहार चांगला आहे तर आपल्याला पोषण चांगलं होईल. पोषण चांगलं असलं तरच हेल्थ चांगली राहील. हेल्थ चांगली असेल तर काय की आपल्याला आपलं शरीर आजारापासून मुक्त राहील आणि आपलं शरीर स्वस्थ राहणार. फूड सिक्युरिटी, फूड न्यूट्रिशन एज्युकेशन आणि फूड कल्चर ह्या 3 गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये फूड कल्चरचं जर आपण गोष्टी केल्या तर आपल्या इथे कसं आपण जे जेवण जेवतो त्याच्यामध्ये कसं असतं, आपल्या जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, लोणचं हे सगळं असतं. कोशिंबीर असते. तर त्याच्यात आपल्याला 3 प्रकारच्या फूडमधून आहार मिळतो आणि आपलं पोषण चांगलं होतं. त्याच्यामुळे आपलं शरीर स्वस्थ असतं. तर अल्टिमेट गोल हे सगळं माहीत करण्याच्या मागे आपला काय आहे, न्यूट्रिशन सिक्युरिटी आहे फॉर ऑल. म्हणजे सगळेजण स्वस्थ राहणं खूप गरजेचं आहे. हा आपला उद्देश आहे. हे सगळी माहिती घेण्याकरता. आता जर का आपण कसं डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न केला की मायक्रोन्यूट्रिएंट्स का महत्त्वपूर्ण आहे वेगवेगळ्या फंक्शन्स करतात शरीरामध्ये, तर आपण बघू शकतो की विटॅमिन्स आणि मिनरल्स ते खूप कमी प्रमाणात शरीराला हवे असतात, पण ते खूप महत्त्वाचे असतात. कारण ते जर शरीराला मिळाले तर नॉर्मल ग्रोथ होईल, हेल्थ चांगली राहील, गुड हेल्थ राहील, नॉर्मल ब्रेन ग्रोथ, शरीराची ग्रोथ चांगली झाली तर ब्रेन ग्रोथ पण चांगली राहील. आणि जर ब्रेन ग्रोथ चांगली राहिली तर इंटेलिजन्सी क्वोशंट म्हणजे बुद्धी लागली, बुद्धिमत्ता चांगली राहिली. जर बुद्धी चांगली राहिली तर काय होते, स्कूल ड्रॉपआउट्स कमी होतील, मुलं शाळा कमी सोडतील, हेल्दी एजिंग होईल, गुड परफॉर्मन्स, त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहील, आणखी इम्युनिटी खूप चांगली राहील. त्याच्यामुळे आजार कमी होतील, आजार नाहीसे होतील. आणि हे जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहे आपलं शरीर एकटा बनवू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्यांना आपल्याला पोषक तत्वांना आहारापासूनच शरीराला पोचवायचं असतं. जर का आपण कॉन्सिक्वेन्सेस पाहिले की जर शरीराला पोषक तत्वांची कमी झाली तर आपण आपल्याला काय कॉन्सिक्वेन्सेस, काय परिणाम दिसतील त्याचे. तर त्याचं पहा, जर पोषक तत्वांची कमी झाली तर ग्रोथ चांगलं होतं, म्हणजे वृद्धी चांगली नीट नाही होत. प्रथिने झाली तर काय होतं की फिजिकल एबिलिटी कमी होते, आपली शारीरिक क्षमता आपली कमी होते. शारीरिक क्षमता कमी झाली तर भविष्यामध्ये आपण चांगलं कार्य करू शकत नाही. शारीरिक क्षमता झाली तर मग काय होईल की इन्कम, जे काम आपल्याला मिळेल ते लो इन्कमचं मिळेल, म्हणजे आपल्याला आपली इन्कम कमी राहणार. मग डेव्हलपमेंट प्रॉपर होणार, शरीराच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट डिले होतील, ते पूर्णपणे नीट होणार नाही. आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट नाही झाले म्हणजे मानसिक विकास चांगला नाही झाला, त्याच्यामुळे मग काय होईल, स्कूल ड्रॉपआउट्स वाढतात, शाळा सोडण्याची प्रवृत्ती वाढते. कारण जेव्हा मुलांना शिक्षणात कॉपरेशन नाही होत, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट त्यांचं डिले होतं, ते पूर्णपणे होत नाही, तर मग त्यांना शिक्षणात रस येत नाही आणि मग ते हळूहळू शाळा, कॉलेज
सोडायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांना चांगलं शिक्षण नसतं, चांगलं शिक्षण नसलं तर चांगलं कार्य मिळत नाही, चांगलं कार्य मिळत नाही तर चांगले पैसे मिळत नाही आणि त्याचा मग जीवनचक्रावर परत तसाच प्रभाव होतो की पैसे कमी तर मग आवश्यकतांची पूर्ती पूर्ण करू शकत नाही, तर आहाराची कमी कमी त्यांच्या घरामध्ये सगळ्यांना अशक्तपणा असतो, अशक्तपणा आहे म्हणून आजार असतात आणि त्याच्यामुळे मग आपण बघू शकतो लॉंग टर्म की इन्फेक्शनचे रिस्क वाढून जातात, कंटिन्युअस सारखे इन्फेक्शन्स होतात आणि जास्त प्रमाणात लागोपाठ इन्फेक्शन्स झाले तर मृत्यूता होते आणि मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे त्याच्यामुळे त्याची डेफिशियन्सी मॅक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी जे होते त्याचे लॉंग टर्म परिणाम बघायला मिळतात. म्हणजे जर का मुली असल्या त्या अशक्त असल्या त्यांचा वृद्धिविकास पूर्ण झाला नाही तर मग तेव्हा ते आई बनतात तेव्हा ते वीक असतात आणि मग तेव्हा त्यांचं जे बाळ जन्माला येतं ते कमी वजनाचं असतं किंवा इंट्रायुटराईन ग्रोथ होते त्यांची आणि त्यांचं पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही. मग अशा ह्याच्यात जे कमी वजनाचे कमी ह्याचे मुलं जन्माला येतात किंवा स्टील बर्थ्स होतात तर त्याच्यामुळे आपला पुढचा खूप सारा लॉस होतो आणि त्या डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये त्या आयांची सुद्धा जगण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. तर अशी कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला जर आहार चांगलं नसलं पोषण चांगलं नसलं तर स्वास्थ्य चांगलं नसतं त्याच्यात हे कॉन्सिक्वेन्सेसचे परिणाम बघायला मिळतात. तर हे परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला आहाराची काळजी घेणं गरजेचं असतं. जर आपल्याला मॅलन्युट्रिशन किंवा आपण म्हणतो पोषक तत्वांच्या कमीपासून वाचायचं असलं प्रिव्हेन्शन करायचं असलं तर काय करायला हवं? इन्क्लुजन ऑफ न्यूट्रिएंट रिच कमोडिटीज इन फूड रेशन म्हणजे तिन्ही फूड ग्रुप्स मधून आपल्याला भोज्य पदार्थ आपल्या जेवणामध्ये सामील करायला हवे. ताजे पदार्थ आपल्याला सामील करायला हवे आणि होईल तेव्हापर्यंत आपल्याला फॉर्टिफाईड फूड यूज करायला आयोडीनची कमी न होत त्याच्याकरता आयोडीनची कमी न व्हायकरता आपल्याला आयोडाईज सॉल्ट यूज करायला हवं. पण त्याच्याबरोबर तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. जसं आपण आयोडाईज सॉल्ट आणलं पण त्याला आपण उपयोग त्याचा नीट प्रमाणात नाही केला तर त्याची उपयोगिता आपल्या शरीराला होणार नाही. सिंपल एक्झाम्पल देते. आयोडीन व्हॉलेटाईल आहे. जर का आपण त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये नाही ठेवलं आयोडाईज सॉल्ट आणलं झालं महागाचं त्याला आपण उघड्या भांड्यामध्ये ठेवलं तर आयोडीन उडून जाईल. दुसरं शिजवताना जर का आधी मीठ घातलं आणि शिजवलं तर ते वाफेच्या बरोबर आयोडीन उडून जाईल तर त्याचा आपल्या शरीराला उपयोग होणार नाही. जर का त्याला उन्हामध्ये ठेवलं किंवा मॉइश्चरच्या जागी ठेवलं तरी ते नासून जाईल तर त्याचा उपयोग शरीराला होणार नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दैनिक जीवनामध्ये आहार संबंधी पोषण संबंधी जाणून घेणं गरजेचं असतं. जसं की सिंपलचं एक्झाम्पल दिलं की आयरन डेफिशियन्सीमध्ये आयरनच्या मॅक्सिमम ऑब्झॉर्प्शन करता काय गरजेचं आहे की जर का आपण जेवण लोखंडाच्या कढईमध्ये बनवतो लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवतो तर आपल्याला जास्त आयरन मिळतं. पण खाताना जर का आपण जसं पालकाची पालक मेथी चण्याची भाजी तांदळाची भाजी हे सगळं आपण रोजच्या जीवनात चांगलं करतो पण प्रॉपर कॉम्बिनेशन नसतं म्हणजे त्याच्यामध्ये सीन असलं तर आयरनची आपण आपल्या शरीराला ह्या पालाभाजी मिळतंय त्याचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं जर व्हिटॅमिन सी नसेल त्याच्यामुळे आणि ते शरीरात घेऊन सुद्धा आपल्याला शरीराला आयरन पूर्णपणे मिळणार नाही. पण सगळं आपण म्हणूनच आपल्या जेवणामध्ये कॉम्बिनेशन असतं ते आपण कधी कढी घेतो कधी कोशिंबीर घेतो कढी असतं टमाटर असतो लोणचं असतं तर ते आपण जसं कोथिंबीर किंवा कोथिंबीरची चटणी आहे तर त्याच्यामध्ये कैरीचं कॉम्बिनेशन असतं किंवा लिंबू टाकतो किंवा दही टाकतो तर आपलं जे आपलं सांस्कृतिक जेवण आपल्या पद्धतीचं आहे ते खूप चांगलं आहे. आपल्याला बर्गर पिझ्झा पाणीपुरी आणि ते मंचुरियन वगैरे ह्या पद्धतीवर जाण्याची गरज नाही कारण ते पौष्टिक नसतं. त्याच्यामध्ये जे टाकतात जे ज्या पद्धतीने बनवतात ते खूप
शरीराकरता उपयोगी नसतं. पण आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये किंवा आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण जे जेवण जेवतो बनवतो स्वीट्समध्ये पद्धतीने कारण तिथं चिंकारी वगैरे असतं त्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीने त्याचं जेवण बनवतात. जसं आता साऊथमध्ये ते लोक तांदूळ जास्त खातात, भात जास्त खातात. पण आपल्याकडे धान्य जास्त खाते, धान्य जास्त खाते. तर प्रत्येक राज्याची वेगवेगळी पद्धत आहे ती तुझ्या तळवाडीच्या प्रमाणामध्ये. जसं गुजरात, महाराष्ट्र यांचं जेवण खूप सिमिलर आहे कारण ते जवळजवळचे आहे. मध्य प्रदेशमध्ये वेगळं जेवण बनतं, राजस्थानमध्ये वेगळ्या प्रकारचं बनतं. तर जिथे आपण राहतो आणखी वर्षोनुवर्ष जसं बनत आहे तसं आपल्याला तसं ते जेवण खाल्लं आपल्याला शरीराला पोषण चांगलं मिळतं. पण त्याच्यात फक्त छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. जसं पालेभाजी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापायच्या आधी धुवायचं, कापल्यानंतर नाही धुवायचं, म्हणजे पोषक तत्व नष्ट होतात. पण जसं आपण लोखंडाच्या काळीमध्ये जर का मेथीची भाजी किंवा पालाची भाजी केली पण त्याच्यासाठी आपण शिजवतात खायला सुद्धा आपल्या बॉडीला अभिशोषित आपल्या शरीराला अभिशोषित करणार नाही. तर ह्या काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं. मग ॲडिक्वेट हेल्थ जसं तुम्ही म्हटलं होतं की फक्त चांगलं आहार घेणं पुरेसं नसतं, त्याच्यानंतर ॲडिक्वेट केअर पण जरुरी असते. जसं आपण खातो तर आपलं जेवण असं असलं पाहिजे, झाकून ठेवलेलं असलं पाहिजे, स्वच्छतेने बनवलेलं असलं पाहिजे. भाज्या फळं जे आपण खातो ते मी मग उपयोगात आणायला हवं. कारण नाहीतर मग ते जर मी दूध उपयोगात नाही आणलं तर त्याच्यावर छोटे छोटे कांडी असतात बोन्सचे आणि आपल्या शरीरात ते बोन्स होतात आणि जेव्हा पैशाचे पोटामध्ये तिथे झाले की मग त्याचं त्यांचं पोषण कुठलं असतं आपल्या शरीरातल्या आतड्यांमधून रक्त पितात ते. तर मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात रक्ताची कमी होते आणि निया होतो. तर ह्या छोट्या छोट्या केअर तेवढीच गरजेची आहे. आणि जेव्हा केअर चांगली असली तर हेल्थ चांगली राहते. हेल्थ चांगली आहे तर आपण आजारी नाही होणार. आणि मग बघितलं की सतत इन्फेक्शन जर होत राहिले तर मग वय कमी होतं, रेट वाढून जातो. तर त्याने कमी करण्याकरता ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यात एक खूप महत्त्वाचं जसं आपण लॉकडाऊनमध्ये खूप सफर केलं लोकांना कोरोनाच्यामुळे. कारण लॉकडाऊन झालं, भाज्या मिळत नव्हत्या, भाज्या नाही मिळाल्या, फळं नाही मिळाली, मोठे इन्फेक्शन्स होतात. आणि आता इम्युनिटी पुष्कळ खूप गरजेचं होतं. इम्युनिटी चांगली नसली तर मग काय होईल, कोरोनाचं इन्फेक्शनचे चान्सेस वाढून जातील. तर त्याच्यात एक रिक्वेस्ट करताना की आता सगळ्यांनी होम गार्डनिंगवर लक्ष द्यायला हवं. आपल्या जितकी पण जागा आहे त्याच्यामध्ये आपलं किचन वेस्ट निघतं, किचनचं पाणी निघतं, किचन वेस्ट पण निघतं, त्याच्यानंतर आपल्याला फर्टिलायझर बनवायचं खूप पद्धती निघाल्या आहेत त्याच्या आणि त्याचा उपयोग करू शकतो. आणि छोट्या छोट्या प्लांट्स वगैरे रोजच्या लागणाऱ्या भाज्यांना ग्रो करू शकतो. तर ते गार्डन किचन गार्डन जे असतं ते आपल्याला अशा वेळेस खूप मदत करतं की आपल्याला मग भाज्या वगैरेची कमी होत नाही. लोकांनी आता खूप सुरुवात केली आहे सगळीकडे छोटे छोटे किचन गार्डन बनवायला. आणि ते सगळे करतात सगळ्यांना की मॅक्सिमम होम गार्डन करायला हवे, ज्याच्यामुळे सगळ्यांना भाज्या कमीत कमी अशा सिच्युएशन होती तेव्हा लॉकडाऊन आहे, काही मिळतील, बाजार बंद आहे, ॲटलिस्ट भाज्या मिळतील आपल्याला, बेसिकची आपल्याला गरज आहे. तर थँक्यू व्हेरी मच. मला या विषयाबद्दल तर महत्त्वपूर्ण विषयाचा वेळ द्यायचा मी खूप खूप आभारी आहे आपली. आणि जर काही क्वेश्चन असतील तर मी असं Thank you so much, ma'am. खूपच महत्त्वाचं प्रेझेंटेशन माहिती आपण मिळाली. Nutrition diet will help you more to stay fit and healthy. You will also focus more on your studies. चॅट बॉक्समध्ये प्रश्न मागवायचे. पुढे वळूया. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर त्या मेसेजमध्ये टाका आणि त्याचे इकडे बसून घेऊ का? पुढे वळूया. गेल्या महिन्याभरापासून
ज्योतिबा मॅम बाल संस्कार शिबिर देत आहेत. स्ट्रेस रिलीफ योगा सेशन फॉर स्टुडंट. खूप भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. आज आम्ही पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्या सोबत आज आहेत मिसेस मैथिली जाणे फ्रॉम अकोला. त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, आवाज येतोय माझा? हो हो. सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सगळ्यात पहिली ज्योती मॅडम नाही सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देते. कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेमदार मुलांना सगळ्यात महत्त्वाचा इश्यू होता तो म्हणजे मुलं. सगळ्यात महत्त्वाचा इश्यू असतो हा की मुलांचे जे 6 तास 7 तास आहे ते कंटिन्यू आईवडिलांसोबत चालत होते. आणि जवळपास 1 वर्ष झाले ती 2-3 क्लास जॉईन करून म्हणजे हे झाली होती. जॉईन यूट्यूबवरही तिचं संवाद करणं चालू होतं. पण मॅडममुळे जो फरक तिच्यामध्ये अगदी पहिले स्टार्टिंगला मला खूप कंटाळा आला. पहिले क्लास करायचा नक्की काही करायचं नाही. पण 4:45 वाजता ज्योती मॅडम म्हणायच्याच पहिले आमच्याकडे फोन होतात आणि अगदी मॅडमची वाट पाहणं सुरू. मॅडम कधी येणार आहे, मॅडम कधी शिकवणार आहे, मॅडम काय सांगणार आहे. कारण की असं की जो जिव्हाळा टीचर आणि स्टुडंटच्या मध्ये असायला हवा ना तो ज्योती मॅडमनी खूप परफेक्ट केला असं मला मनापासून वाटते. कारण ॲज अ टीचर मला हे माहीत आहे की हे कॉम्बिनेशन खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि ते कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा वर्षभरामध्ये माझ्या मुलीला म्हणजे जेवढे क्लासेस लावले असतील त्या दिवसापर्यंत म्हणजे मला तिच्यामध्ये एवढा बेनिफिट सध्या तरी जाणवते आहे. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे मी तसाच जाणलेला का कारण आम्ही आता सोडणार नाही टीचरला. त्याच्यामुळे मी सगळ्यात महत्त्वाचं खूप थँकफुल आहे टीचरसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो हा प्रोग्राम अरेंजमेंट केला त्यासाठी खूप 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 धन्यवाद. म्हणजे आज काय आहे ना सगळ्यात पहिले मुलांपेक्षाही आईंना ह्या सगळ्याची खूप आवश्यकता आहे. कारण की समजून सांगणारं पाहणारं मोबाईलवर सांगणाऱ्यामध्ये आणि प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये आणि तेही ऑनलाईन बरं का. कारण योगा क्लासेस मध्ये गेल्यानंतरही टीचरला एवढी मेहनत घ्यावं लागते समोरासमोर. पण टीचरनी हे ऑनलाईन एकदम सुंदर म्हणजे आतापर्यंत जे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आमच्या घरी होतं ते म्हणजे ओंकारचा जो स्वर आहे तो नाद आहे ना तो जनरली आमच्याकडनं सगळ्यांकडनं चुकत होता किंवा तिच्याकडनं पण चुकत होता. जे महत्त्व टीचरनी समजून सांगितलं की बाबा ओंकार कसा म्हणायचा, असा आपण का म्हणतो, त्याचे रिझन कसे आपण कसे म्हणायला पाहिजे ते महत्त्वाचं इम्पॉर्टंट जे होतं ते मला ज्योती मॅडमकडनं खरंच म्हणजे खूप छान मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का की टीचरनी मुलांचं नाव घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. की इतक्या स्टुडंटमध्ये प्रत्येक मुलाचं प्रत्येक मुलीचं नाव घेतल्यानंतर जो मुलांना उत्साह असतो ना तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो मॅडमनी अगदी पहिल्या दिवसापासून तर आता आम्हाला इतका कंटाळा आलेला आहे. समजा तिला इतका कंटाळा वाटतोय किंवा 2-3 दिवस राहिले आता क्लास संपत आलाय. आता मम्मा कधी जॉईन होणार आहे, कधी करायचं. म्हणजे खूप छान त्याची ज्योती मॅडमना मी खूप धन्यवाद दिले त्याबद्दल. आणि सोहम योगा अँड नॅचरोपॅथीला पण मला खूप धन्यवाद द्यावा वाटते. कारण तुम्ही जो 3 दिवसाचा सेशन ठेवला त्यामध्ये खूप महत्त्वाचं इन्फॉर्मेशन मुलांना पोहोचली आहे. म्हणजे पॅरेंट्सला मुलांना म्हणजे कसं करायचं आणि कधीपासून करायचं त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. थँक्यू व्हेरी मच मला ते गोष्ट बोलायला मिळाल्याबद्दल. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. अनुराधा माझा आवाज येतोय? मी पल्लवी महाजन यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी. पल्लवी महाजन मॅम. हरिओम मॅडम. हरिओम. सर्वप्रथम सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांचे कॉलेज जळगाव याला खूप सारे धन्यवाद. ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपलं मेंटल स्ट्रेस फिजिकल स्ट्रेस खूप वाढलेला आहे. आणि अशा काळामध्ये विदाऊट कोरोना सुद्धा खूप गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. ज्योतिबा मॅडम यांनी बाल संस्कार हा 4 आठवड्याचा वर्कशॉप ऑनलाईन घेतला मुलांचा.
त्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी मुलांकडून करून घेतल्या. आसन, प्राणायाम, वारू प्रॅक्टिस, योग निद्रा, योग मुद्रा, या खूप साऱ्या त्यांनी गोष्टी करून घेतल्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी एक शब्द द्यायचा त्या लेडीजच्या मुलांना. म्हणजे मी गणिताचे म्हणजे मिनिंग 10 मिनिंग त्यांनी शिकवले. मग त्या मिनिंग वरून परत काय मिनिंग होता तसे मुलांना थिंकिंग करण्याची सवय लागली. म्हणजे की काय असतं आणि ते टाइम पिरियड 15 मिनिटांमध्ये ते किती शब्द लिहिणार. त्यामुळे त्या मुलांना खूप पहिल्या वेळेसाठी थोडेसे शब्द लिहायचे, पण पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांची विचार करण्याची क्षमता वाढत गेली. नंतर त्यांनी कलरिंग ऍक्टिव्हिटी घेतल्या. याप्रमाणे त्यांनी खूप सारं आणि त्यांनी प्रत्येक मुलाला संधी दिली. गायत्री मंत्र प्रत्येक मुलांकडून त्यांनी प्रत्यक्ष गायत्री मंत्र म्हणून घेतला. ओंकार साधना करून घेतली आणि मुलांना असा आनंद व्हायचा, मॅडम आज मी म्हणतो, मॅडम मी आज म्हणतो, एवढा त्यांना उत्साह असायचा. आणि ह्या लहान वयात त्यांनी खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी शिकल्या. आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आपण जर प्राणी लोकांनी जर योगा किंवा सगळं केलं आपण तर आपण शिकून लहान मुलं शिकते. म्हणून मला असं वाटतं की आधी आपण मोठ्यांनी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, तरच आपली लहान मुलं आपल्याला बघून शिकतील. तर आम्ही युएसला असतो, पण आम्हाला या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष करणे शक्य नसतात. पण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि खूपच म्हणजे त्यांनी काही विचारलं तर खूप सारी भरभरून माहिती सांगतात आणि खूप वेगळं आहे. तर थँक्यू ज्योतिबा मॅडम तुम्हाला. धन्यवाद मॅडम. अनुराधा, ओके. तुमचा फीडबॅक खूपच आमच्यासाठी मोलाचा आहे. सॉरी, माझं थोडं कनेक्शन प्रॉब्लेम होतं, मी वेगळी व्यक्त करते. Nevertheless, आपण पुढे वळूया. We had an amazing celebration on this International Yoga Day, but I shall tell you, every day is a good day for yoga. So make it a yoga day. योगाचा रोज सराव करा. आजच्या कार्यक्रमामुळे तुम्हाला योगाचे महत्त्व जर कळाले असेल, आवडही निर्माण झाली असेल अशी मी अपेक्षा करते. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात येऊया. Attitude of attitude is the highest virtue. A quality of being thankful is one of the lessons of practicing yoga. आपले चीफ गेस्ट चौधरी सर यांनी महत्त्वाचा असा वेळ आपल्याला दिला, यासाठी मी त्यांचे आभार मानते. योग तज्ञ ज्योती वाघ मॅम यांनी खूप छान प्रॅक्टिकल घेतले, त्यांचेही मी आभार. डॉक्टर सुकन्या गांधे मॅम यांनी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आजचाही गाणं वाजतं प्रिन्सिपल ऑफ एम कॉलेज डॉक्टर भारंबे सर, ते आपल्यासोबत घेऊ शकते नाही तरी त्यांच्या शुभेच्छा आपल्यासोबत होतात. योगदास सोना सर यांचेही मी खूप आभारी आहे. तसेच आपण सर्वांनी खूप उत्सुकता दाखवली. आय रिअली अप्रिशिएट दॅट यू ऑल टूक पार्ट इन दिस बुक. आय थँक यू ऑल. माय हार्ट इज फिल्ड विथ ग्रॅटिट्यूड, बट वी कन्क्लूड दिस सेशन हिअर. मी माझा सराव असाच करायचा आहे याचा संकल्प मनात करूया आणि लवकरच पुन्हा अशाच तऱ्हेच्या भेटूया अशी मी इच्छा करते. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिवसाला खूप शुभेच्छा. हरिओम. हरिओम. मी अनुराधाचे सुद्धा योग विभागातर्फे खूप आभारी आहे. तिने सूत्रसंचालन पण खूप छान केलं, त्याबद्दल तिचेही मनापासून आभार. आपण आता त्रिवार ओंकार आणि शांतीपाठ करूया आणि मग आपलं सेशन थांबूया. त्यासाठी सर्वांनी ध्यानात्मक आसनात बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खांदे सैल, डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास.
हातांची उंजळ चेहऱ्यावर ठेवायची आहे. प्रकाशाची जाणीव करत हलकं डोळे उघडायचं. हरिओम. हरिओम हरिओम. आजचे सेशन आपले इथेच संपले आहे. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद.